आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात लोकसभेची तयारी। भाजपकडून अजित पवारांचा वापर त्यांना वाटतं पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला फायदा होईल, मात्र निवडणुकीमध्ये लोक सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जागा वाटपावरून खेचाखेची, शिर्डी लोकसभेची जागा भाजपला द्यावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेनेमधील फुटीचा भाजपला फायदा होणार असा दावा। महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वामध्ये जय बाबाजी भक्त परिवार नाशिक शिर्डीसह लोकसभेच्या 6 जागा लढवणार। लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा हा नारा देऊन उमेदवार उभे करणार। कल्याण लोकसभा मतदारसंघात दिवा स्टेशनच्या भूमिपूजनावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील एकाच व्यासपीठावर, त्यामुळे शिंदे गट आणि मनसेचं मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू। जानकरांना विनंती, त्यांनी ठाम भूमिका घ्यावी, रोहित पवारांची जानकरांना विनंती, ते योग्य वेळी वरिष्ठांशी बोलतील तर नक्कीच फायदा होईल अशीही सूचना। यापूर्वीच रासपकडून माढा आणि परभणी लोकसभा लढवण्याची घोषणा झाली आहे। संभाजीराजांकडून शाहू महाराजांसोबतचा फोटो इन्स्टावर पोस्ट, महाविकास आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांच्या पोस्टची चर्चा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा। मागील आठवड्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये काढलेल्या मोर्चापासूनच आता अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार अशी चर्चा। खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक राजकारणामध्ये उतरणार असल्याची चर्चा। कोल्हापूरमध्ये लागले कृष्णराज महाडिकांचे बॅनर, रस्त्यासाठी 25 कोटी आणल्याचा बॅनरमध्ये उल्लेख। लोकसभेसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू। प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत यावं, शरद पवारांचं बारामतीमधल्या बैठकीनंतर विधान, तर कार्यकर्त्यांनी दबावाला बळी पडू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी, असंही कार्यकर्त्यांना पवारांचं आश्वासन।